छान वाटलं की सुखी संपन्न समृद्ध असं कुटुंब आहे सरांचं. सरांना शेतीची पण खूप आवड आहे मला वाटतं सर, बरोबर ना? द्राक्ष बाग वगैरे सरांची होती आणि सुखी समृद्धी आहेत सर. सरांना दीर्घायुष्य लाभो आणि सरांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असेच राहो अशी मी सरांना विनंती करतो सर. इथून पुढे कधी बोलवलं तुम्ही नक्की यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. शैक्षणिक वर्ष 1999-2000 या बॅचचे वर्गमित्र स्नेह संमेलन या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पाहुणे सर व वजनाचा पाहुणे आणि पाहुणे सर या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धेवाडीचे पाहुणे आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, आज मातृदिन आहे. मातृदिनानिमित्त सर्व आयांना शुभेच्छा. आपल्या भाषेतल्या ठिकाणी आता चर्चा होईल, संभाषण होईल. जास्त काय वरच्या लेवलला म्हणजे भाषांची वरची आहे की न वापरता रेग्युलर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. पाहुण्याच्या घरी सुद्धा मी जाऊन आले पण पाहुण्यावरून माहीत नसेल आता. पाहुण्याच्या घरी सुद्धा भेट झालेली आहे. आज जवळजवळ 2 तापानंतर एकत्रित झालेलं. आता 2 तापानंतर म्हटले की गोट्याला किती मारायचं आहे. चित्र डोळ्यासमोर एक तप म्हणजे 12 वर्ष आहे, अशी 2 तप झाली 24 वर्ष. त्यामुळं 24 वर्षांनी एकत्रित आली तुमची बॅच तशी लवकर आली मला वाटते. कारण मागच्या वर्षी एक व्हिडिओ बघितला मी आज स्नेह मिळाल्याचाच. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी होते ते बऱ्यापैकी हाफ पॅन्टवर आले होते, पांढरा शर्ट आणि नाचरे मोरा गाणं बघितला. कुणाच्या बघण्याला आला का बघा, हे बरेच वर्षानंतर एकत्र आले होते आणि त्यांनी कार्यक्रम सुद्धा तुम्ही येतानाच शाळेमध्ये एंट्री करतानाच ड्रेसवरती शाळेच्या चांगला कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केला होता किंवा सादर केला त्यांनी एकला मारपडला. आता सुद्धा आपण या ठिकाणी जेवढी आता कमी आहे, संख्या कमी आहे तशी सर्वांची, कारण त्यावेळी 2 डिव्हिजन होत्या की पण आता एका डिव्हिजनचे विद्यार्थी या ठिकाणी दिसतात. म्हणून मी काल या संयोजक होते आयोजक त्यांना विचारलं की बाबा सगळी येणार आहेत का. सगळी येणार असतील तर मला दुसरी उदाहरण त्या ठिकाणी उडावी लागली असती. तिथली स्वच्छता कोपऱ्यातली रूम आहे, तिथे बसले नसते सगळे, एवढ्याची सोय झाली नसती. पण नाही म्हणजे सगळे काही येणार नाही, 35-40च्या दरम्यान संख्या राहील. त्यानुसार या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला. या शाळेचे विद्यार्थी, शाळेमध्ये आलेले अनुभव, आमचे काय अनुभव. आता मी इथं गावाला असल्यामुळं गावातच काय नाही, तुम्ही दिगंचीला गेला. आता दिगंचीला घालवण्याचं काम सुद्धा तुम्हीच केलं. तुमच्या या शाळेला सुरुवातीला शिफ्टमध्ये शाळा होती. सकाळ आणि दुपारच्या शाळा असायची. 5वी 6वी सकाळी, 8वी 9वी 10वी दुपारी. मग मी आता स्थानिकच असल्यामुळं सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी असं कंटिन्यू शाळेवरती हजर असायचं. सर्वसाधारण 8 ते संध्याकाळी क्रिकेट खेळूनच जायचं मी आधार पडल्यावर. 8 वाजेपर्यंत ह्या ग्राउंडवर काढलं. म्हणजे शाळेला तसा वेळ भरपूर दिला तरी सुद्धा मला वाटते की ह्या बॅचचा आपल्या बॅचचा 14% निकाल. आणि मग एवढं करून सुद्धा मला पण वाईट वाटलं थोडं त्यावेळेस सुद्धा. आणि मग भाऊंना सांगितलं तिकडे माझ्या वडिलांना की मला आता इथे काम करायची इच्छा नाही, तिकडचीला मला तुम्ही द्या. तिकडची मुलींची शाळा मी मागितली होती, अलीकडची आली गावाच्या बाहेर होती. पण तिथं मिळालं नाही मला, तिकडची बॉईज मिळालं खाली. 10 वर्ष तुमच्या कुठे तिकडची काय त्याचा फायदा झाला. आता मला जे आपण काय फायदा टाकायचं काम केलं आणि प्रामाणिकपणे काम केलं. तिथं आत्ता सध्या मला मुख्याध्यापक म्हणून 3 वर्ष झालं तिकडची मागणी करते संस्थेचं. माझ्या माघारी मी काय सांगत नाही तुम्हाला किंवा मी माझी
मी कधी कुणाला बोललो नाही मला हे तर बदलून घ्या म्हणून. मला प्रामाणिक सांगायचं तर मोठ्या शाखेवरती काम करायची इच्छा होती. त्या पद्धतीने मी केलं तिकडचीला 10 वर्ष, पण काम करून घेण्याची इच्छा. म्हणजे अधिकारात ज्यावेळेस आपण ती चालवतो त्यावेळी आपल्या ज्या काही अपेक्षा असतात, आपण आपली शाळा कशी चालवू, तो भाग मला तिथं चांगला करता आला असता दिघांशीमध्ये. कारण तिथे स्ट्रेंथ जास्त आहे. 1000 विद्यार्थी 11वी-12वी कॉलेज आहे तिथं. असो तिथं आता मला वाटते की आता काय होणार नाही. अजून 3 वर्ष सकाळी चर्चा झाली त्यानुसार 1 महिना आणि 18 दिवस, आजचा दिवस सोडला तर रिटायरमेंटचे राहिलेले आहेत. त्यानुसार हा प्रवास चालू आहे. जरी रिटायरमेंट आली तरी एकही दिवस, आता उन्हाळी सुट्टी चालू आहे, पण सोमवार ते शनिवार इथं शाळेत येऊन 10वीचा तास घेण्याचं काम मी इथं स्वतः करतोय. काय गावात बसायची इथे येऊन बसायचं, प्रामाणिक काम करणे आणि प्रामाणिक काम केल्याचं फळ तुम्हाला सांगतो. आम्ही 2016 पासून जे इथं स्थानिक आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे, अतिशय अडचणीत आहे. आमचा कर्मचारी संस्थेतला मला माहित नाही इकडचं काय. 2016 पासून मला 1 रुपया पगार नाही, म्हणजे दमडी नाही मिळत. पर्यंत 2022 पर्यंत. आणि ह्या पिरियडमध्ये मी बाहेर होतो, तिकडची होतो, वाटपाडीला होतो, मी बोलायला होतो. अगदी पेट्रोल टाकण्यापासून मला अडचणी होत्या. याच कालावधीमध्ये माझी मुलं बाहेर शिकायला येईल गाव सोडून, म्हणजे 10वी-12वी झाली होऊन गेली, म्हणजे त्यांचा खर्च ही मला कुठं कमी पडलं नाही, कोणाला मागावं सुद्धा लागलं. कारण का तुमचा स्वभाव, तुम्ही दुसऱ्या चांगलं चिंतता